शेअर मार्केट कुणासाठी हा श्रीमंत होण्याचा शॉर्टकट आहे, तर कुणासाठी आयुष्यभराची कमाई बुडवणारा जुगार. पण खरंच शेअर मार्केट इतकं क्लिष्ट आहे का आपणच ते नीट समजून घेत नाहीये? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटचा असा पोस्टमॉर्टम करणार आहोत की पाणीपुरीच्या गाड्यापासून ते हजारो कोटींच्या IPO पर्यंतचा प्रवास तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजेल. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे काय? तुमच्या खिशातील पैशांचा आणि सेन्सेक्स निफ्टीचा नक्की संबंध काय? आणि सर्वात महत्त्वाचं, शेअर मार्केटमध्ये 80% लोक पैसे का गमावतात? या सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे आपण विषयाला फिरवून सांगत नाही तर मुद्द्याचं बोलतो. चला तर मग सुरू करूया शेअर मार्केटचं हे महापुराण. शेअर मार्केट म्हणजे काय? पाणीपुरीच्या व्यवसायापासून ते IPO पर्यंतचा सोपा प्रवास. शेअर मार्केट, सेन्सेक्स, निफ्टी, IPO हे शब्द ऐकले की अनेकदा सामान्यांना ते खूप क्लिष्ट वाटतात. पण प्रत्यक्षात शेअर मार्केट ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कंपन्यांचे भागीदार होऊन पैसे कमवू शकता. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या भाषेत शेअर मार्केटचे संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. 1. व्यवसायाची सुरुवात आणि विस्ताराचे टप्पे. कोणताही मोठा व्यवसाय एका दिवसात उभा राहत नाही. आपण पाणीपुरी विक्रीच्या उदाहरणाने हे समजून घेऊया. सुरुवातीचा टप्पा, सेल्फ फंडिंग. समजा तुमची पाणीपुरी लोकांना खूप आवडते. तुम्ही स्वतःचे पैसे लावून एक स्टॉल सुरू केला. चांगला नफा झाल्यावर तुम्हाला दुकान टाकायचे आहे, पण पैसे कमी आहेत. अशावेळी तुम्ही नातेवाईक किंवा मित्रांकडून उधार घेता. एंजल इन्व्हेस्टर्स. जेव्हा तुम्हाला तुमचा व्यवसाय पूर्ण शहरात पसरवायचा असतो तेव्हा मोठी गुंतवणूक लागते. अशावेळी एंजल इन्व्हेस्टर्स मदतीला येतात. हे लोक तुम्हाला कर्ज देत नाहीत, तर तुमच्या व्यवसायात हिस्सेदारी, इक्विटी किंवा शेअर्स घेतात. समजा त्यांनी 1 कोटी रुपये दिले आणि तुमच्या कंपनीत 10% हिस्सा घेतला, तर भविष्यातील नफ्याचा 10% भाग त्यांचा असेल. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स. जेव्हा तुम्हाला व्यवसाय संपूर्ण देशात न्यायचा असतो तेव्हा कोट्यावधी रुपयांची गरज असते. अशावेळी मोठ्या कंपन्या VCs गुंतवणूक करतात. 2. बँक लोन की इक्विटी. व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता येते, पण त्याचे काही तोटे असतात. बँकेला दरमहा EMI आणि व्याज द्यावे लागते, मग तुमचा व्यवसाय नफ्यात असो वा तोट्यात. याउलट इन्व्हेस्टरला पैसे परत करावे लागत नाहीत. जर कंपनी बुडाली तर इन्व्हेस्टरचे पैसेही बुडतात. त्यामुळे नवीन स्टार्टअपसाठी इन्व्हेस्टर्सचा पर्याय उत्तम ठरतो. 3. IPO म्हणजे काय? जेव्हा एखादी कंपनी अत्यंत मोठ्या स्तरावर जाते आणि तिला जनतेकडून पैसे हवे असतात तेव्हा ती IPO आणते. IPO आणल्यानंतर कंपनी प्रायव्हेट न राहता पब्लिक लिमिटेड बनते. सेबी. भारतात कोणताही IPO आणण्यापूर्वी सेबीची परवानगी आवश्यक असते. सेबी हे सुनिश्चित करते की गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही. कंपनी आपल्या शेअरची किंमत स्वतः ठरवते. उदाहरण, पेटीएमचा IPO 18,300 कोटींचा होता. जर 90% लोकांनी शेअर्स खरेदी केले नाहीत तर IPO अयशस्वी होतो. 4. स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE. ज्याप्रमाणे भाजीपाला खरेदी करण्यासाठी मंडई असते, तसेच शेअर्स खरेदी विक्रीसाठी स्टॉक एक्सचेंज असते. BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे. स्थापना 1875. NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, 1992 मध्ये आलेले हे एक्सचेंज पूर्णपणे संगणकीकृत आहे. आज आपण मोबाईलवर एका क्लिकवर शेअर्स विकत घेऊ शकतो. याचे श्रेय या 2 संस्थांना जाते. 5. सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? तुम्ही बातम्यांमध्ये ऐकता की आज सेन्सेक्स 500 पॉइंट्सने पडला. याचा अर्थ काय? सेन्सेक्स, BSEवरील टॉप 30 कंपन्यांच्या कामगिरीचा हा एक सरासरी निर्देशांक आहे. निफ्टी, NSEवरील टॉप 50 कंपन्यांच्या कामगिरीचा हा निर्देशांक आहे. ज्याप्रमाणे रक्ताच्या एका थेंबावरून संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा अंदाज येतो, तसेच या 30 किंवा 50 कंपन्यांच्या हालचालींवरून संपूर्ण देशाच्या मार्केटचा कल समजतो. 6. शेअरची किंमत कमी जास्त का होते? शेअरची किंमत प्रामुख्याने 3 घटकांवर अवलंबून असते. रिटेल इन्व्हेस्टर, तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक. संस्थात्मक गुंतवणूकदार, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्युच्युअल फंड किंवा मोठ्या परदेशी कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करतात. रेटिंग एजन्सीज, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थे किंवा कंपनीच्या भविष्याबद्दल अंदाज वर्तवतात. 7. गुंतवणुकीचा मंत्र, सावधगिरी बाळगा. शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. दीर्घकालीन विचार, लॉंग टर्म. शेअर मार्केट हा काही रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. हे एक दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे. टिप्सपासून सावध रहा. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या फ्री टिप्सच्या आहिरी जाऊ नका. स्वतःचा अभ्यास करा किंवा तज्ज्ञ सल्लागाराची मदत घ्या. इंडेक्स फंड,
जर तुम्हाला स्वतः अभ्यास करणे कठीण वाटत असेल तर तुम्ही निफ्टी 50 किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स सारख्या इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, जिथे जोखीम कमी असते. निष्कर्ष: शेअर मार्केट ही केवळ जुगार नसून योग्य अभ्यासाने संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे. तुमच्याकडे चांगला बिझनेस आयडिया असेल किंवा चांगल्या कंपनीचे शेअर्स असतील तर तुम्हीही भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा भाग होऊ शकता. टीप: शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. तर मित्रांनो, हा होता शेअर मार्केटचा पाणीपुरीच्या स्टॉलपासून ते स्टॉक एक्सचेंजपर्यंतचा प्रवास. आता तुम्हाला समजलंच असेल की शेअर मार्केट हा जुगार नाही, तर तो अभ्यासाचा आणि संयमाचा खेळ आहे. पण लक्षात ठेवा, इथे पैसे लावणं सोपं आहे, पण ते टिकवणं कठीण आहे. त्यामुळे कुणाच्याही टिप्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास करा आणि मगच पाऊल उचला. कारण तुमची कष्टाची कमाई आहे, ती अशीच कोणाच्या सांगण्यावरून पाण्यात टाकू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? शेअर मार्केटबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट कंपनीचं विश्लेषण हवं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो आजही शेअर मार्केटला सट्टा समजतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण अशीच रोखठोक माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा आणि हुशारीने गुंतवणूक करा.